परिषद आहे काल संभाजीनगरमध्ये सिटी परिषद आहे. त्यामध्ये महिलांना मंगळसूत्र देखील काढायला लावलं होतं, प्रत्येक धातूची वस्तू काढायला लावली आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाला. या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या. आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल. पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल. दावसमध्ये एकंदरीत किती आणि महाराष्ट्रामध्ये नगरमधलं पहिलं आहे का ठिकाणी उपलब्ध होते. एकूण नगर जिल्ह्यामध्ये 11,000 म्हणजे जवळपास 12,000 कोटीची गुंतवणूक ही आपण दावोसमध्ये यावर्षी त्याचे करार केले आहेत. हा जो काही आज आपण उद्घाटन केलं आहे हे 2025 साली भरत गीतेंनी आमच्याशी एमओयू केला होता आणि रेकॉर्ड टाईममध्ये एका वर्षामध्ये याच्यामध्ये FDI पण आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे. अशा दोन्ही गोष्टी एकत्रित एका वर्षामध्ये अतिशय रेकॉर्ड वेळेत आज आपण पाहू शकतोय की त्यांनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली आणि ती प्रोडक्शन मध्ये देखील गेलेली आहे. लोकायुक्त कायदा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या प्रोसेसही सुरू झालेल्या आहेत. त्या कायद्याने लोकायुक्त सिलेक्ट करण्याकरता ज्या काही प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. कुठेतरी उद्योगांना जे त्रास दिला जातो असं आपण भाषणामध्ये म्हटलं, उद्योगांना कुठेतरी त्रास मध्ये मला इथनं काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मी पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई पण केली होती आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं उद्योग वाढायचे असतील तर कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि कोणी जर त्रास देणार असेल उद्योजकांना तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.